नमस्कार मित्रांनो, PM कुसुम सोलार योजनेत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर महावितरणकडून पैसे भरणा करण्यासाठी SMS आलेले असतील। कारण की यामध्ये महाऊर्जेचे जे काही आपण फॉर्म भरलेले असतील मेडा महाऊर्जेच्या वेबसाईटवर, तर यातील काही अर्ज हे महावितरणमध्ये हे कन्वर्ट झालेले आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना महावितरणकडून SMS हे आलेले असतील। तर यामध्ये MS जो काही नंबर असेल तो, त्यानंतर एक पासवर्ड आपल्याला SMS मध्ये आलेला असेल, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचे SMS हे शेतकऱ्यांना आलेले असतील। तर यामध्ये काही शेतकऱ्यांना महाऊर्जाकडून सुद्धा SMS हे आलेले असतील। तर यामध्ये काही शेतकऱ्यांना SMS हे आलेले असतील, तर काहींना SMS हे आलेले सुद्धा नसतील। कारण की नेटवर्क इश्यूमुळे किंवा अन्य कारणामुळे आपल्या मोबाईलवर SMS हा येत नाही आणि काहींना तो SMS हा समजत नाही। तर असे लाभार्थी आपल्या मोबाईलच्याद्वारे आपला अर्ज हा अशा प्रकारे चेक करू शकता। तर आपल्याला Google Play Storeवरून कुसुम बेनिफिशरी हे जे काही महावितरणचं ॲप आहे, हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। हे ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे, तर मी येथे हे ओपन करतो। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला येथे काही परमिशन मागितल्या जातील, तर ते आपल्याला अलाउ करायचे आहे आणि नेक्स्ट त्यानंतर आपल्याला या ज्या काही परमिशन आहे त्या येथे अलाउ करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे आपला मोबाईल नंबर हा द्यायचा आहे, जो की आपण फॉर्म भरता वेळेस दिलेला होता। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर येथे खाली या चौकोनामध्ये प्रायव्हसी अँड पॉलिसी याच्यावर क्लिक करून आपल्याला या ॲरोवर क्लिक करायचे आहे। तर आपण येथे पाहू शकतात की युअर ॲप्लिकेशन हॅज बीन रिजेक्टेड, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सर्कल ऑफिस। म्हणजे या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आहे, तर आपल्याला यासाठी महावितरण ऑफिसला यासाठी भेट द्यायची आहे की आपला अर्ज कोणत्या कारणामुळे हा पेंडिंग आहे। त्याचप्रमाणे मी येथे दुसरा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि येथे ह्या ॲरोवर येथे मी क्लिक करतो। त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की त्या मोबाईलवर OTP हा गेलेला आहे। OTP जर गेला तर आपला अर्ज हा येथे मंजूर असू शकतो। त्यासाठी आपल्याला आपला OTP टाकून येथे आपला अर्ज चेक करायचा आहे। जर त्यामध्ये स्वयं सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे नावाचं ऑप्शन दाखवत असेल, तर आपल्याला सेल्फ सर्वे करून पैशाचा भरणा करून आपल्याला आपली कंपनी ही निवडून घ्यायची। आणि यामध्ये महावितरणकडून ज्या शेतकऱ्यांना SMS हे आलेले असतील किंवा आलेले नसतील, तर अशा शेतकऱ्यांची यादी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देण्यात आलेली आहे। तर यामध्ये संपूर्ण जिल्ह्याची यादी आपल्याला येथे पाहायला मिळेल। तर त्यामधून आपला जिल्हा, त्याचप्रमाणे तालुका किंवा आपले जर गाव असेल तर ते फिल्टर करून आपण ती यादी आपण याच्यामध्ये पाहू शकणार आहात। तर यामध्ये 2021 त्याचप्रमाणे 2023चे जे काही लाभार्थी शेतकरी आहे अशाची यादी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल। तर यामध्ये काही अर्ज रिजेक्ट पण झालेले आहे, त्याची पण यादी आपल्याला तिथे मिळणार आहे। तर आपण आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, कारण की अशाच प्रकारची नवीन माहिती आपल्याला इथे भेटत राहणार आहे। तर हे होतं एक महावितरण सोलारविषयी महत्त्वाचं असं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।